या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्तामामा भरणे यांच्या प्रचारार्थ आज आपली जाहीर सभा बावडे येथे सन्माननीय उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि महाराष्ट्राचे युवकाचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण आणि सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा हे सांगावं घेऊन आम्ही बावड्यामध्ये आलेलो आहोत. परंतु या समोरचे 2 उमेदवार आहेत. एक दुधाचा व्यवसाय करतोय, कशी फॅट आणि डिग्री मारतोय. दुसरा उमेदवार आहे साखर चोर आहे, कशी तुमची रिकवारी मारतोय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आज तुमच्या पुढे उभा आहे. अहो, आता इथं बसलेले दूध व्यवसाय आणि सगळे शेतकरी मंडळ आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपल्या पिढीचं पोत किती किलोचं होतं? पहिलं गोत्र्याचं पोत तर ते पोत होतं 70 किलोचं पोत होतं. हे बापल्या कसे पिढीचं पोत्यात खेळ करते तुम्हाला सांगतो. प्रवीण माने आणि माने दादा, प्रवीण मानेने खालनं पोत फोडलं, 11 किलो पेंड काढली. माने दादाने 1200 रुपयाचं पोत वरलं 1600 रुपये लावलं. हे मुख्य चित्रपटाचा सोया खाया सोडत नाहीत. मग तुमचं आमचं काय सोडणार आहे? तुम्हाला जाहीरपणे मी सांगतो, हे तर बहादरगडा बावड्याचा आहे पाटील. तरी तर काय तुम्हाला रिकवारी कशी आणतो ते सांगतो. निरा भिवा कारखाना इथून तर जवळच आहे. तुम्ही सगळी बसलेली शेतकरी 20 टनाची ट्रॅक्टरची खेप गेली की 2 टन काटा मारते आणि 18 टन खेप पडते. हाच तो मलिदा खाण्याचं काम करतो हे उमेदवार. दोन्ही उमेदवार कसं चोर आहेत हे तुम्हाला पटवून देतो. परंतु माने दादा आणि प्रवीण भाई, मला वाटलं ही हर्षवर्धन पाटीलच लय लबाड आहे, पण हे बापल्या तर त्यापेक्षा जास्त लबाड आहेत. कसं सांगतो, ईदभर लाकूड असलं तर वावर धपले काढायचं काम ही दोघं बापल्या करतात. परवा माझ्यावर टीका पत्रकार परिषदेत त्यांनी काय केलं करावे, ह्या पुढच्याच उमेदवाराचा धागा पकडून त्यांनी मागच्या 4 महिन्यावर माझी तक्रार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली. मला तालुक्यात फिरू देणार नाही म्हणून. अहो, मागचं कट केलं, पुढचं कट केलं आणि मधलंच फक्त फिरू देणार नाही अशी बातमी टीव्हीला लावली. परंतु मी काय सांगितलं होतं, त्यात माझ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही दमदाटी केली तर मी तुम्हाला तालुक्यात फिरून देणार नाही. काल ह्या दुसऱ्या उमेदवारांनी त्याचीच रेगुटी वळली. मी एसपी कडे डीवायसपी कडे हनुमान कोकट्या बसून माझ्या कुटुंबाला जेवायला धोका आहे. अहो, तुमची बायको परवा माझ्या घरी येऊन चहा पिऊन गेली, तेव्हा नाही तुम्हाला धोका वाटला? तुम्ही काय सांगता, तुम्हाला धोका वाटला? तुम्ही माझ्या पाया पडून गेला माझ्या घरी येऊन. मी त्यांचा दूध पाजलं, सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, तेव्हा तुम्हाला नाही भ्या वाटलं? म्हणजे कशा त्यांना भ्या वाटतं? भलंच काहीतरी सहानुभूती मिळवायसाठी आमच्या काहीतरी टीकाटिप्पणी करायची, ही सहानुभूती तशी मिळत नसते. त्यांनी तर काय सांगितलं, मामाच्या पायाखालची वाळू सरकाय लागली म्हणून साडी वाटपाचा कार्यक्रम केला आणि ती साडी 20 रुपयाची होती. अहो, रुमाल तर 20 रुपयाचा येतो का? आपली दानत होती. मामाने 20 रुपयाची वाटली तर आपण 10ची वाटायची होती, ती आपली दानत नाही. अहो, कोरोनाच्या काळात कुठली निवडणूक होती मला तुम्ही सांगावं. अहो, राज्यातला पहिला जर पालकमंत्री कोण असेल तर त्याचं नाव होतं दत्तामामा भरणे. कोरोनाचा किट घालून हॉस्पिटल मध्ये जाणारा पहिला पालकमंत्री होता. कोरोना पेशंटला भेटणारा पहिला पालकमंत्री होता. त्याचं नाव होतं दत्तामामा भरणे. त्यावेळेस कुठली निवडणूक होती? लोकांच्या हाताला 3-3 महिने गोरगरिबाचा कामधंदा नव्हता. कोरोनाच्या काळात सगळं टप्प व्यवसाय झाला होता. त्यावेळेस दत्तामामा भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किराणा मालाचं किट प्रत्येक गावात जाऊन गोरगरिबाच्या घरी पोच करण्याचं काम केलं. त्यावेळेस कुठली निवडणूक होती? ह्या महाशयाजवळ 4 कारखाने होते, 4. अहो, 1 किलोवर तर साखर यांनी फुकाट वाटायला पाहिजे होते. माने दादाजवळ दूध संघ होता, सोन्यासारखा एवढा मोठा दूध संघ होता. त्यांनी चहा पावडर आणि 1 पिशवी तर पावशेरची दुधाची वाटायची होती म्हणून त्यांना मत मागायचा अधिकार आज झाला असता. ज्या सुखात गोरगरिबाच्या दुःखात जाणारा माणूस भरणे मामा आहे, त्यांना नाव ठेवण्याचं काम करायचा
त्यांच्यावर टीका करण्याचे काम करायचे. त्यांनी थोडं जाऊन काय टीका केली, मुलांनी आपल्या उमेदवारांनी हर्षवर्धन पाटलांनी तिघांनी मामाने म्हणली गाडी घेतली बंगला बांधाय काढला. अहो 1969 साली गाडी तर माडीत चालवणार रामभरणे मामा आहे. तुमची 95च्या अगोदरची परिस्थिती काय होती? एक एसटी गाडी राखेल होतो इंदापूर आखलं आपण हा फिरलेला माणूस मी स्वतः बघितलेला आहे. तुम्ही तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे. काय ह्याची अवकात मामावर टीका करायची? अहो काय वाटेल ती टीका करायची. प्रत्येक वेळेस यांनी काय काळ्या गायचं तूप आणून परपंच केलाय का? मुंबईत घर, पुण्यात घर, इंदापूर मध्ये घर, शहाजीबागेत घर, बावड्यात घर. अहो कुठली संपत्ती आणली तुम्ही? तुम्हीच काय काळ्या गायचं तूप विकून परपंच केलं का? घेतलं 2 कारखाने संपवलं. स्वतःच खाजगी बार्शी तालुक्यात तुम्ही 2 कारखाने काढलं. कुठून आणलं पैसे? हेतलीच बिरिंग, हेतलीच मोटार. बार्शीला हितल्या नावावर निराभिमाच्या बिल फाटतंय, इंदापूरच्या नावावर बिल फाटतंय आणि तिथं 2 मटर सुखात त्याचा कारभार चाललाय. स्वतःचे 2 कारखाने संस्था थाटामाटात चालू आहे. अहो मामाला म्हणले काय एलसी गाडी घेतली. मामाच्या जायक्या कांड्या ऐकलं तर ती गाडी बंगला होईल किंवा ह्याला माहित नाही मामाचा ऊस किती आहे काय किती आहे. ते 20,000 टन जाणारा ऊस आहे. तुमच्या अख्ख्या फॅमिलीचा 20,000 टन ऊस जात नाही. त्यांचा बिनखर्ची मामा ऊस आहे बरं का. कसा ऊस बिनखर्च? इथं 2-2 टनांनी गोळा केलेला 4-5 लाख क्रेसिंग होत आहे निराभिमाचं. मग तिथं काय त्याला खत घालायचंय का खुरपान करायचंय का युरिया घालायची? 2 टनाने हाणलेलं 25,000 टन ऊस मात्र इथं यांचा गोळा जातो मामा. त्याच्यावर ह्यांचं चाललंय. ह्यांनी म्हणायचं मलिदा गँग मामा मलिदा गँगच्या अधिक. अरे बाबा तू मलिदा खाल्ला. 20 वर्ष आपण मंत्रिपदा होता. मामाने जे 10 वर्षात केलं ते आपण 20 वर्षात करू शकलो नाही. ह्या नरसिंगपूरला 10व्याच्या विधीला जायचं असेल तर इथनं लोकांना अकलूजला जावं होतं, संगमला जाऊन नरसिंगपूरला विधीला यावं लागत होतं. इंदापूरच्या लोकांना टेंभुर्णीला जाऊन संगमला यावं लागत होतं. मग 10व्याच्या विधी ही अवस्था 10 वर्षापूर्वीची होती. ज्यावेळेस मामा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाले ना तेव्हाच तालुक्याची सुधारणा झाली. आणि त्यानंतर ह्यांनी काय माहिती नुसतं बॉडीगार्ड कुठलाही मुख्यमंत्री आला की मान वर काढायची बगड्यासारखी त्यांनी आणि त्यात फोटो काढायचा. काय म्हणे मुख्यमंत्री पदाच्या शर्यत पत्रकारांना कुठं टीव्हीला बातमी लावायची. हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत. कुठल्या बी देवाला तिकडं पंढरपूरची वारी असली की हाय पाहून आमच्या मुंडकावर काढलेलं तिथं. पण तिथं त्यांना माहित नव्हतं. अहो मी स्वतः ह्या मसोबाला जेवायला जात होतो मोटरसायकल युक्तीवर. तिथनं जेवून आलो ना घरी परत मला भूक लागायची. इतकी अवस्था या रोडची होती. आणि आज काय करतात? खड्डा पडला कुठंतरी एखाद्या रोडवर कुत्रच उकारतय डांबरी. संजय भाया त्यांच्या भाषणात सांगतेलं संजय भाया शेवटच्या सभेपर्यंत ती कुठलं कुत्र रोड उकारतय ती मला जाहीर करून सांगा. नाव काढा त्या कुत्र्याचं. कोणचं कुत्र आहे तुमचं? त्याचं शेवटच्या सभेत 2 पायाचं असेल 4 पायाचं कुत्र्याला तर काय रोड उकरत नाही. पण ती 2 पायाचं आहे त्याचं नाव तुम्ही जाहीर करायचं. शेवटच्या सभेत हुडकून काढा त्याला. येणाऱ्या 20 तारखेला मामाच्या घड्याळासमोरचं असं बटन दाबा दोन्ही बी उमेदवाराला परत तलब झाली नाही पाहिजे उभं राहायची. मी का सांगतो? ह्यांनी कधी नाद मामाचा केला. मामाने ज्या वेळेस या 5 वर्षात 6,000 कोटीचा निधी आणून विकास केला. अहो कुठलंही डांबरीकरण पिण्याची योजना असेल सभामंडप असेल तालुक्यातलं चव्हाण साहेब तालुक्यातलं कुठलंच काम शिल्लक नाही. आणि लोक काय करतात खड्डा पडला यांना आरोप करण्याशिवाय दुसरा काय सांगता येणार नाही. विकासावर बोलत नाही. आणि आज तर काय ठरलंय मामा त्यांनी जातीव बोलायचं. दिसला काय मराठ्याचा दिसला की त्याला म्हणायचं धनगराच्या मागे काय फिरताय. धनगराच्या माग धनगर दिसला की त्याला वेगळं जाऊन सांगायचं. अहो कशाची पायाखालची वाळू सरकली की असं काहीतरी सांगायचं. इंदापूर तालुक्याचा विकास हीच आमची जात ध्यानात ठेवा. उद्या इंदापूरला विकास केला ना ही सगळ्याची जात. दिशा बोलण्याचं कारणाचं काही त्यांचं कारण नाही. पण ती जर तशा पद्धतीने करत असतील तर उद्या येणाऱ्या 20 तारखेला मामाच्या चिन्हासमोरचं घड्याळाचं बटन दाबून मामाला 3ऱ्यांदा विधानसभेत पाठवा एवढीच मी कळकळीची विनंती करतो. आणि माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी. धन्यवाद आबासाहेब. यानंतर प्रशांत बापू पाटील आपले मनोगत व्यक्त करतील.
या ठिकाणी हर्षवर्धनजी गायकवाड उपसरपंच वालचंदनगर, विजयजी कांबळे सदस्य ग्रामपंचायत वालचंदनगर, राजाभाऊ टाळे, रमेशजी राऊत यांचे या ठिकाणी मनपूर्वक सरचं स्वागत आहे. आजच्या प्रचार सभेचे उपस्थित सर्व नेते मंडळी, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमचे सहकारी सुरेश चव्हाण आणि उमेदवार भरणे मामा, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण प्रत्येक गावातून या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ठिकाणी आपल्या उपस्थितीमधून दाखवून दिलं की उद्याच्या 20 तारखेला कशा पद्धतीनं मतदान होणार आहे आणि ह्या मतदारसंघामधून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या उमेदवाराचं मतदान कशा पद्धतीनं होणार आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक भागातला कार्यकर्ता उत्साहाने आणि जल्लोषाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी विकास कामाचा ओघ केलेला आहे. मी त्या निमित्ताने या ठिकाणी जास्त ओघ करणार नाही, परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही प्रचार सभा घेतल्या, प्रत्येक गावातला प्रमुख कार्यकर्ता, मग सरपंच असेल, संयोजक असेल, माझ्या गावामध्ये भरणे मामाने किती निधी आणला आणि कशा प्रकारचा विकास केला या ठिकाणी आवर्जून सांगत असतो. म्हणून मी एवढं या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी गावचे जे उमेदवार आहेत, त्या गावच्या उमेदवारांनी कशा पद्धतीनं 20 वर्षामध्ये काम केलं, आमच्यासारख्या घरातल्या कार्यकर्त्यांना, मी घरातला माणूस आहे म्हणून सहानुभूती आम्हाला दाखवून त्या ठिकाणी आमच्याकडून काम केलं. म्हणून मी सर्वांना या ठिकाणी सांगतो, जरी मी घरातला असला तरी सुद्धा मगाशी आबाने सांगितलं की ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, परंतु मी आपल्या सर्वांच्या साथीनं सांगेन, मी जात सोडेन पण पाच सोडणार नाही. अरे तुम्हाला मत मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही 1914 साली पराजय झाला, तुम्ही सांगितलं मी ऍक्सिडेंटला पडलो. 19 साली पराजय झाला, मी थोडक्या मतावर पडलो. 10 वर्ष आपण काय केलं आम्हाला त्याचा खुलासा करा. तुम्हाला एखादा कार्यकर्ता, एखादा गावाचा कार्यकर्ता काम घेऊन गेला, त्याला सांगायचं मी काय सत्तेवर आहे का, मी आमदार आहे का, माझ्याकडे कुठलं पद आहे, ही तुमची भाषा असावी. अरे जनतेने 20 वर्ष तुम्हाला डोक्यावर घेतलं, हाताच्या तळहाताच्या प्रमाणे पोटाप्रमाणे सांभाळलं. 20 वर्षामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी छातीवर वार झेलले, लोकांचा वाईटपणा घेतला, तरी सुद्धा विखुरलेला कार्यकर्ता आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे उभा करत होतो. अरे आपण काय करत होता? सत्ता आली की स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि फक्त सत्तेचा उपयोग सत्तेसाठी करायचा. कुठले इलेक्शन आले घरातल्या माणसांना पद द्यायची, अरे बाकीचे ना काय सतरंजा उतरायच्या. अशा प्रकारच्या पद्धतीनं आपण वागत होता. त्याचं ही खऱ्या अर्थानं प्रायश्चित्त आहे. म्हणून मी या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगतो की उद्याचं मतदान फार महत्वाचं आहे. त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे. आजची परिस्थिती सर्वांना माहित आहे. आमच्या ह्या भागातला चव्हाण साहेब उमेदवार आहे, विरोधी पक्षाचे उमेदवार आहे, परंतु तरी सुद्धा या भागातल्या मतदारसंघातल्या गटातून मामांना निश्चितपणानं आम्ही लीड देऊ अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. म्हणून या आमच्या भगिनी आहेत, भरपूर कार्यकर्ता. एक ज्या माणसाला त्यांनी आपल्या मताचं राजकारण केलं, 5 वर्षांनी आपल्या भागातला उमेदवार आहे, आपल्या भागातला नेता आहे,
अहो चव्हाण साहेब, आम्ही सुद्धा आमदारकीच्या स्पर्धेत होतो. ह्याच मानेदादांनी त्याला डोक्यावर घेतलं नाही, आमचं तिकीट कॅन्सल केलं. ठीक आहे, आम्ही सर केलं, तरी सुद्धा आम्ही म्हणलं हाय घरातला आहे सुचलेला, त्याचा फायदा आपल्या तालुक्यावर आपल्या भागातला होईल. म्हणून मित्रांनो, हा वेगळा माणूस निघाला, स्वार्थी माणूस निघाला. त्याला आम्हाला आमच्या घरातला आहे म्हणून त्याला विरोध करायचा नाही, आमचा शत्रू आहे म्हणून विरोध करायचा नाही. त्याची जी प्रवृत्ती आहे, त्याचं जे वागणं आहे, त्याचं जे स्वार्थीपणा आहे, हे आता त्याच्या नावाने आमची आबरूज आहे. गेले जण उठावचं काय पाटलाच्या मागे जाऊन काय 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 उपयोग आहे, आमची कामं होत नाही. पण आम्ही काम केलेलं त्याला आवडायचं नाही. आमच्याकडे कोण आले काम घेऊन येत त्याच्याकडे काय अशा संकुचित बुद्धीने जर राजकारण करत असाल, हे काय बरोबर नाही. उद्या मत तुम्ही काय म्हणून मागता? पवार साहेबांकडून बघून मला मतदान करा. अरे 20 वर्षात काय केलं तुम्ही? पवार साहेबांचं नाव घेऊन जर तुम्ही मतदान मागत असाल, फार मोठी शोकांतिका. अरे प्रत्येक वेळेस आमच्या आप्पासाहेब जगदाळ्यांना म्हणतात, माळेदादाला म्हणतात की पवार साहेबाला तुम्ही दगा दिला, त्याचा खुलासा करा, तुम्ही गद्दार आहे. आज तुला मी या ठिकाणी आवाहन करतो, काँग्रेस पक्षाने आपल्याला किती साथ दिली. कैलासवासी आदरणीय भाऊ, या भागामध्ये, या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक चांगल्या प्रकारची मोठी फळी केली. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नसामध्ये काँग्रेस भिनलेली आहे. आणि अशा पद्धतीने शरद पवारांचा विरोधक म्हणून काँग्रेस सृष्टीचे कान भरायचे आणि मला तिथं तुम्ही ताकद द्या. प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळात महत्वाची स्थानं दिली. ते झालं की अपक्ष उभा राहता, अपक्ष उभा राहिला की बीजेपी झाली की पवार साहेब. आता तुम्ही ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये वल्गना करायचा, इंदापूरचा स्वाभिमान बारामतीच्या दारामध्ये घाण ठेवायचा का, त्यावेळेस तुम्हाला स्वाभिमान आता कुठं गेला? स्वाभिमान आता हाय राम गयाराम त्या भाषा तुम्ही करता, ही तुम्हाला शोभत नाही. प्रत्येक 5 वर्षामध्ये तुम्ही पक्ष बदलता. आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या मतदाराला कुठल्या पक्षाने आपला उमेदवार उभा राहणार आहे ह्याची वेगळ्या प्रकारची कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका असायची. आम्ही सुद्धा टिकलो, कार्यकर्ता सुद्धा टिकलो, ह्याच्या स्वार्थासाठी चाललेला आहे. आणि आम्ही काय केलं की तुम्ही गद्दारीपणा करता. म्हणून कैलासवासी शंकरराव पाटलांचे आमच्यावर संस्कार आहेत, इंदापूर तालुक्यावर संस्कार आहेत. आणि म्हणून ह्या माणसाने एक विश्वासघात करून इंदापूर तालुक्याची मानसिकता एक वेगळ्या प्रकारची तयार केलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी विचार करा आणि चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. मित्रांनो, माझी एकच विनंती आहे, गावातले गावागावामध्ये 2-2 पार्ट्या आपल्याच असतात. काय कोणाचे मतभेद असतील ते सर्व मिटत आणलेले आहेत, मिटवून टाका. आणि उद्याचं मतदान घड्याळाच्या चिन्हावर चांगल्या मतानं आपल्या भागामध्ये आपल्या उमेदवाराला मतदान करावं, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर डॉक्टर शशिकांतजी तरंगे साहेब आपणास मनोगत व्यक्त करत आहेत. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मामांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या गावामध्ये आलोय. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार भरणे मामा व आमचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष युवकचे सूरज भैया चव्हाण व अप्पासाहेब जगदाळे, प्रदीपदादा गारटकर व तालुका अध्यक्ष हनुमंतआबा कोपाटे व सर्व व्यासपीठ. उद्या 20 तारखेला भरणे मामांना मतदान का करायचं? अनेकांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मामांच्या कार्यासंदर्भात आपल्या समोर मत व्यक्त केली, परंतु भरणे मामांनी जे काम केलं ते काम खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये 6,000 कोटीचा निधी आणण्याचं काम
288 आमदारामध्ये फक्त बर्णे मामांनी ताकदीनं करून दाखवलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही निवडणूक ज्या वेळेस 6000 कोटीचा निधी येत असतो त्यावेळेस समोरचे उमेदवार 2 वेळा पडलेले असताना देखील जर 6000 कोटीचा निधी आला, गावागावामध्ये रस्ते झाले, वाडी वस्त्यावरती रस्ते झाले, दलित वस्तीतील गटारीच्या योजना झाल्या, सिमेंटचे रस्ते झाले, सर्व जाती धर्माच्या गोर गरीब जनतेला घरकुलं मिळाली, अनेक असणाऱ्या गोर गरीब जनतेच्या रुग्णाचे प्रश्न हे सोडवण्याचं काम बर्णे मामांनी केलं. आणि म्हणून हा जो निधी आला त्यावेळेस आमच्या सारख्या कार्यकर्त्याला वाटलं की ही निवडणूक, ही जनता ही विकासाच्या बरोबर जात असती. आणि म्हणून इंदापूरची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती. बर्णे मामा हे कामाचे माणूस आहेत आणि कामाच्या माणसाला जर आपण राजकारण करण्यापेक्षा ताकदीनं पाठबळ दिलं तर अधिक जोमाने काम होऊ शकतं. आणि म्हणून मामांना बिनविरोध करायला पाहिजे होता, परंतु नाही केलं. विरोधासाठी विरोध. आता बाबांनी सांगितलं जातीपातीचं राजकारण केलं जातं. अरे बर्णे मामांनी 6000 कोटीचा निधी आणला, त्या रस्त्यावरून जाणारा कोणत्या एका जातीचा किंवा कोणत्या पक्षाचा माणूस जात नाही. आज गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना आली, ती कोणत्या एका जातीला किंवा कोणत्या पक्षाच्या माणसाला नाही तर या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला जाती. ज्या वेळेस गावागावामध्ये आरोग्याचा प्रश्न होतो त्यावेळेस मामाकडे जाणारा माणूस, मामा कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा विचार करत नाही तर त्या माणसाला आरोग्याची सेवा देण्याचं काम करतात. ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये बर्णे मामांनी जो गावागावामधल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला किट देण्याचं काम केलं, ते कोणत्या जातीला नाही कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याला नाही तर माझ्या या बावडा असेल किंवा इंदापूर तालुक्यातल्या ज्या जनतेने मला आमदार केलं त्यांच्यासाठी देण्याचं काम केलं. आणि म्हणून मित्रांनो, विरोधक हे निश्चितपणे आपल्यावर आरोप करतायत, टीका करतायत आणि आज त्यांच्याकडे कोणताच मुद्दा उपस्थित राहिलेला नाही. विकासावर ते बोलू शकत नाहीत. बर्णे मामांनी 6000 कोटी आणले, अरे तुम्ही 12000 कोटी आणायचे होते, परंतु तुम्ही विकासावर बोलत नाही, मामांच्या चुका शोधण्याचं काम करताय. आणि आज या तालुक्यातली परिस्थिती पाहिली, इंदापूर कारखाना असेल, निराभिमा कारखाना असेल, तिथं प्रशांत बापूत किंवा बावडेतील पाटलांची अनेक घरातली माणसं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. का आली ही माणसं? का तुम्हाला तुमची लोक सांभाळता नाहीत? कारण राजकारणामध्ये जो नेता आपल्या कार्यकर्त्याला न्याय देतो, सन्मान देतो, मान सन्मान देतो, तो कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून आपल्या नेत्याला एका उंचीवर पोहोचवत असतो. परंतु तुम्हाला तुमच्या मुलांबाळांशिवाय कुणीही दिसत नाही. अरे तुम्ही भाऊंचा वारस आणि भाऊंचा विचार या तालुक्यामध्ये सांगता. कैलासवासी भाऊंनी एकच विचार जपला, तो काँग्रेसचा विचार जपला आणि भाऊंनी जो विचार या तालुक्यामध्ये पेरला तो जिवंत ठेवण्याचं काम ज्या पक्षामध्ये जन्म घेतला त्याच पक्षामध्ये भाऊंची हयात गेली आणि तेच काम आदरणीय बर्णे मामांनी या तालुक्यामध्ये केलंय. आज मामांनी सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळावर केली आणि आजपर्यंत सुद्धा मामा हे घड्याळ चिन्हावर त्या ठिकाणी आपल्या समोर पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढतायत. वेळ खूप झालेला आहे आणि अनेक जणांना आपली मनोगत व्यक्त करायची असल्यामुळं आबांनी माझा पाय टोचवला, म्हणून मी अधिक न वेळ घेता मामांच्या घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मामांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधान सभेमध्ये पाठवण्याची विनंती करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर युवकांच्या हातातील ताईत आदरणीय संजय भैया सोनवणे आपणास मनोगत व्यक्त करत आहेत. सर्वप्रथम थोर महापुरुषांना वंदन करतो. इंदापूर विधानसभेचे
उमेदवार मान्य दत्तामामा भरणे यांच्या प्रचारानिमित्त आज बावड्यामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, तसेच पत्रकार बांधवांनो, या इंदापूर तालुक्याचा कायापालट आदरणीय दत्तामामा भरणेंच्या माध्यमातून झालेला आहे. राज्यामध्ये उच्चांकी विकास निधी या इंदापूर तालुक्याला म्हणजे 6,000 कोटींचा निधी आणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये विकास कसा करायचा असतो हे दाखवण्याचं काम दत्तामामांनी या ठिकाणी केलेलं आहे. समोरचे व्यक्ती, उमेदवार हे मामांवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका करतात. या ठिकाणी या इंदापूर तालुक्यामधील दलित आणि मुस्लिम बांधवांना या ठिकाणी भीती दाखवण्याचं काम केलं जातं. आता नव्यानंच या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे 2-3 दिवसापूर्वी की हे संविधान परत बदलण्यात येणार आहे. बांधवांनो, या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगू शकतो की आदरणीय मामा आणि आम्ही अजितदादांची जेव्हा देवगिरीवरती मीटिंग झाली त्यावेळेस अजितदादांच्या समोर सुद्धा आम्ही हाच मुद्दा उपस्थित केला होता. परंतु अजितदादांनी त्यावेळेस आम्हाला शब्द दिला की शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत असाल तर अगदी ह्याच्यापेक्षा अजून चांगलं होईल. आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने अजितदादांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मामांना या ठिकाणी आम्ही रात्रीचा दिवस आता सध्या करतोय निवडून आणण्याकरता. संविधान या ठिकाणी कुणी बदलणार नाही, परंतु आमच्या दलित आणि मुस्लिम बांधवांना या ठिकाणी भीती दाखवली जायला लागली. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान हे कुणीही बदलू शकत नाही, त्याला कुणी हात लावू शकत नाही. जसं आता बापूंनी सांगितलं की पूर्वी हे समोरचे उमेदवार सांगायचे की इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान बारामतीच्या पुढे घाट ठेवायचा का, आणि या स्वाभिमानाची आपल्या सर्वांना आठवण करून देऊन हे आपल्या मतावरती निवडून यायचे. आता तुम्ही काय केलंय, हा आता जनतेमध्ये सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे तुम्ही लोकांना फक्त खोटं बोलून आमची मतं घेणार आणि नंतर आम्हाला वाऱ्यावरती सोडून देणार. परंतु इंदापूर तालुक्याचं हे नेतृत्व आदरणीय दत्तामामा भरणे हे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. म्हणून आपण ठामपणाने सर्वांनी दत्तामामांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी अधिवेशन काळात सुद्धा मामा बिझी असताना सुद्धा मामांनी आम्हाला सकाळी फोन केला 9ला आणि सांगितलं की भैया आपल्याला या इंदापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बुद्ध विहार नाहीत, ज्या ठिकाणी वॉल कंपाऊंड नाहीत, ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक नाहीत अशा ठिकाणची यादी मला पाठवा. आणि त्या दिवशी दत्तामामांनी त्या ठिकाणी 10 कोटीचा निधी या इंदापूर तालुक्याला मंजूर करून दिला. अतिशय चांगल्या पद्धतीने मामा या इंदापूर तालुक्याचा विकास करत असताना त्यांच्यावरती आरोप केले जातात, खोटे नाटे व्हिडिओ जोडून त्या ठिकाणी तालुक्यात प्रसारित केले जातात. आपण काल परवा पाहिले असेल काही व्हिडिओ सोडले की ज्या हायवेच्या कडेला कुठेतरी खड्ड्यात एक गाडी अडकली आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित केला नाही म्हणे हा विकास यांचा. अहो, तो विकास निधीच मामांचा नव्हता, तो हायवेच्या साईडचा व्हिडिओ कुठला तरी आणला आणि ते इंदापूर तालुक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. काल परवा म्हणाले आबाने थोडा त्यातला डायलॉग सांगितला. काल परवा एका भाषणात सांगितलं की म्हणे काय आता डांबरी कुत्री उकरायला लागल्यात. आणि मग आम्ही या 2-4 दिवसामध्ये तालुक्यामध्ये आता गावोगावी फिरतोय आणि डांबरी उकरणारे कुत्रे हुडकतोय. अजून तरी मामा ते कुत्रं अजून सापडलं नाही. परंतु निश्चितपणे आमचा एक मानस आहे की सांगता सभेपर्यंत जरी हे कुत्रं सापडलं तर त्याचं त्या कुत्र्याचं नाव त्या ठिकाणी आम्ही जाहीर करायचा विचार करतो. कारण ते कुत्रं हे 4 पायाचं निश्चितपणे नसणार आहे, कारण डांबरी 4 पायाच्या कुत्र्याला उकरता येणार, पण ते निश्चितपणे हे 2 पायाचं कुत्रं असणार आहे. म्हणून आपण सुद्धा पत्रकार बांधवांनी असं काही कुत्रं दिसलं तर आपल्या कॅमेऱ्या पुढे आणा, ते तुम्हाला पण आम्ही विनंती करतो. एवढ्या चांगल्या पद्धतीने मामांनी विकास केलेला आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने मामाला डॅमेज करायचं काम सुरू आहे.
परंतु या इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनता हे मामांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहिलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्वांना एक मताचा अधिकार दिलेला आहे. जरी या देशातला अदानी अंबानी सारखे जरी उद्योगपती असले, किती जरी करोडपती असले, तर त्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार, आणि आपल्या इतर शेतामध्ये मजूर काम करणारा सुद्धा एकच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चमत्कार करून दाखवलेला आहे, त्या मताचा उपयोग आपण या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला प्रामाणिकपणे आदरणीय दत्तामामा भरणेंच्या नावासमोरचं घड्याळाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर इंदापूर तालुक्याचा ठाणेवाग आदरणीय अप्पासाहेबजी जगदाळे साहेब आपणास मनोगत व्यक्त करत आहेत. या ठिकाणी सूरजजी चव्हाण साहेब आपणास मनोगत व्यक्त करत आहेत. दोन शेगाव विधानसभा, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार परमनंट आमदार दत्तामामा भरणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित महाविकास युतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनो, मामा तुम्ही येण्याच्या आधी सुरुवातीपासून मी या ठिकाणी आलो, सर्वांची भाषणं ऐकली आणि भाषण ऐकल्याच्या नंतर मला एक विश्वास आला, निवडणूक ही तुमची आता औपचारिकता राहिली आहे, निकाल या लोकांनी आधीच लावून टाकलेला. त्याचं कारण प्रत्येकाच्या भाषणामध्ये जो रोष होता आणि दत्ता मामाबद्दलचे प्रेम होतं ते या ठिकाणी मला अनुभवायला भेटलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना एक गोष्ट मात्र पक्की झाली आहे की पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. कारण या महायुतीच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये सर्वसामान्यांसाठी इतकी कामं केलेली आहेत की ती कामं सांगताना सुद्धा आपल्याला एक एक काम विसरलं जातं. आम्ही ज्यावेळेस राज्यामध्ये फिरतो त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये होतो आणि महायुतीमध्ये सरकारमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना आम्हाला 5 कामं हे सांगता येत नाहीत, पण महायुतीच्या काळामध्ये आम्ही 10 कामं सांगू शकतो, इतकी कामं आम्हाला करता आली. आता या राज्याचं बजेट मांडलं. बजेट मांडल्याच्या नंतर मी बजेट पाहत होतो आणि बजेट पाहत असताना मी कुठल्या मतदारसंघात कुठल्या आमदारानं किती निधी नेलाय हे पाहिलं तर महाराष्ट्रातल्या क्रमांक 5 मध्ये दत्ता मामाचं नाव आहे, ज्यांनी या राज्यामध्ये मंत्र्याला सुद्धा लादवेल इतकं बजेट इंदापूरसाठी आणलेलं आहे. मतदारसंघाचा विकास कसा करावा, मतदारसंघाची कामं कशी सोडवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे दत्ता मामा आहे. एक मंत्री तर म्हणतात दत्ता मामा सारखा फॉलोअप घेणारा एक पण आमदार या राज्यामध्ये नाही. एखादी जर काम करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या दारात 10 वेळा जाईल आणि ते आपल्या मतदारसंघाचं काम सोडून गेले, इतकी ताकद दत्ता मामाची आहे. मामाचं काम आम्ही जवळून बघितलंय. येत्या काळामध्ये 20 तारखेला माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की दत्ता मामा समोरील जी घड्याळ चिन्ह आहे तिथलं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या. का निवडून द्या तर आपल्या भागाच्या विकासासाठी निवडून द्या. का निवडून द्या तर दत्ता मामा ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचं नेतृत्व अजितदादा करतात. अजितदादांनी कधी जातीचं, कधी पातीचं, कधी नात्याचं, कधी गोत्याचं राजकारण केलं नाही. अजितदादांनी राजकारण केलं ते विकासाचं आणि म्हणून दत्ता मामाला त्या ठिकाणी निवडून द्या. मामा तुमच्या पुढचे उमेदवार आहेत, त्यांचं मी एका दिवशी टीव्हीवरती भाषण ऐकत होतो. आता बऱ्याच लोकांनी त्यांचा गुणगौरव केला. टीव्हीवरती भाषण ऐकत होतो आणि ते निष्ठेवर बोलत होते. मला आश्चर्य वाटलं. मुंबईमध्ये चर्चा आहे, सगळ्या पक्षामध्ये चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील हे चायनीज मालासारखे आहे, नो गॅरंटी नो वॉरंटी.
तुम्हाला आत्ताच सांगतो, माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. इथं पवार साहेबांसोबत फोटो आहे. आज तारीख 16 आहे. पुढच्या 16 तारखेला दुसऱ्या नेत्यासोबत जर फोटो नाही दिसला तर माझं नाव बदला. हा माणूस जर स्वाभिमानाने निष्ठेवर बोलायला लागला, अरे 20 वर्षात 5 पक्ष बदलले. एखादी सरकारी अधिकारी जर करप्टेड असला, लोकांना त्रास देणारा असला, लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या जेवढ्या बदल्या होत नाहीत तेवढ्या बदल्या तुमच्या झाल्या ना. आणि तुम्ही निष्ठेवर बोलता. म्हणून अशा जी मौका परस्त लोक आहेत त्यांच्यापासून पहिलं सावधान राहा. आपल्याला आमदार कसा पाहिजे तर दत्ता मामा सारखा दमदार पाहिजे, जे आपल्या भागाचे प्रश्न सोडवणारा पाहिजे, जो विधानसभामध्ये जाऊन मांडणारा पाहिजे, तो सोडवून आणण्याची ताकद ठेवणारा पाहिजे, असा आपला आमदार पाहिजे. नाहीतर निवडणूक आली, तिकीट नाही भेटलं, गेला दुसऱ्या पक्षात. मी तर सांगतो 23 तारखेच्या नंतर त्यांना झोप लागणार नाही. आणि चांगली झोप लागावी म्हणून परत ते स्वघरी आल्याशिवाय राहणार नाहीत. 23 तारीख फक्त वाट बघा. कारण त्यांचं जर सगळं चित्र बघितलं, यांची जर पार्श्वभूमी बघितली तर माझं सुद्धा खुलं आव्हान आहे. जेवढे काम दत्ता मामानी या 1.5 वर्षात केलेत, मी 5 वर्ष पण म्हणत नाही, जेवढी कामं या 1.5 वर्षात केले तेवढी हर्षवर्धन पाटील साहेबांनी 20 वर्षात केलेली दाखवावं. जर ते दाखवले तर दत्ता मामाला आम्ही सांगू तुम्ही बसा, त्यांनाच लढू द्या. कारण मामाचं काम आम्ही जवळून बघितलंय म्हणून इतकं विश्वासानं सांगतो. मामा जे काम करतात, रस्त्याचं काम असेल, पाण्याचं काम असेल, गटारीचं असेल किंवा तुमच्या पिण्याच्या पाण्याचं असेल, सर्व समाज घटकासाठी जी समाज मंदिरं असतात ते समाज मंदिरं बांधण्याचं असेल, सगळ्या कामासाठी मामा पळणारा माणूस आहे. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतोय. आम्ही सरकारमध्ये आल्याच्या नंतर काय केलं तर या महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला आर्थिक सक्षम व्हाव्या यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मामा ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस हीच लोक म्हणत होती ही योजना चालणार नाही, ही टिकणार नाही, ह्याच्या सरकारकडे एवढा पैसा नाही की ही योजना 6 महिने चालेल, 2 महिने चालेल. परंतु योजना चालली आणि आमचं सरकार परत आल्याच्या नंतर या योजनेची रक्कम वाढवून आम्ही चालवून दाखवू. ही योजना बंद पडावी म्हणून ही लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि आज हीच लोक स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये माहिती देत आहेत की आमचं सरकार आलं तर 3,000 रुपये देऊ. आहे तुम्हाला विश्वास त्यांच्यावरती? लबाडाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही, अशी लोक आहेत. मामा आजचा एक प्रसंग सांगतो. सरकारमध्ये आल्यावर आपल्या सरकारने काय कामं केले आणि सर्वसामान्याला कसा फायदा झालाय. मी आज पुण्याहून येत होतो. भिगवणला चहा पिण्यासाठी थांबलो आम्ही. अनेक म्हातारे आजोबा होते जे 75-80 वर्षाच्या असतील. त्या मामाला विचारलं मामा कुठले? त्या आमच्याच गावाकडचे निघाले, लातूरचे. म्हणलं इकडे कसं काय आला? ते म्हणलं इथं मासे चांगले भेटते आणि मासे खायची इच्छा झाली म्हणून इथं आलो. म्हणलं इकडे कसं काय? म्हणलं बाई एसटी फुकट आहे, फक्त हॉटेलचं बिल द्यायचंय. म्हणजे म्हातारपणी सुद्धा आमच्या सरकारनं सगळ्यांचे शौक पुरे केले, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. त्या इथं येऊन सुद्धा खाऊ शकतात. इतकं चांगलं काम महायुतीचं सरकार करते. म्हणून तुमचं मत हे दत्ता मामाला द्या. काही लोक येतील आव्हानं करतील. मामा काही लोक आव्हानं करतील आणि त्यांच्या आव्हानाची मी काही गोष्टी ऐकल्या म्हणून मला एक गोष्ट आठवली. छोटीशी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक निखळ पाण्याची नदी वाहत होती. त्या नदीमध्ये हत्ती आंघोळ करत होता आणि हत्ती आंघोळ करून जंगलाच्या दिशेने चालायला लागला. पुढून बघितलं तर एक चिखलात मातलेलं डुक्कर जंगलातून नदीकडे येत होतं. हत्तीनं डुकराकडे पाहिला, रस्ता बदलला आणि जंगलात निघून गेला. त्यावेळेस डुकरानं जंगलात अफवा पसरवली की हत्ती मला घाबरतो. मग हत्तीच्या मित्रानं हत्तीला विचारलं अरे तू डुकराला घाबरतो? त्यावेळेस हत्ती म्हणाला
4 दिवस शांत बसा, त्याला 4 दिवसात ब्रह्मात राहू द्या, 4 दिवसात असंच त्याचा गैरसमजामध्ये जगू द्या. असंच जर कुणी आम्हाला आव्हान समजत असेल तर त्याला 4 दिवस ब्रह्मात राहू द्या, 4 दिवस गैरसमजामध्ये राहू द्या. 23 तारखेला ही जनता त्यांचा भ्रम उतरवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आजच्या सभेचा एवढ्या रात्री उपस्थितावर दिसून येतोय. माझी तुम्हा सर्वांना नम्रतेची कळकळीची एवढीच विनंती आहे की येत्या 20 तारखेला दत्ता मामा यांचं चिन्ह घड्याळ, घड्याळ्या चिन्हापुढील बटन दाबून दत्ता मामाचं जे मागचं रेकॉर्ड होतं ती रेकॉर्ड तुम्ही मोडावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. धन्यवाद साहेब. यानंतर पक्ष प्रवेश होतील. पवार गटातून अजितदादा पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश. आदरणीय पांडुरंगजी कांबळे ग्रामपंचायत सदस्य बावडा, विशालजी कांबळे अँड कमलाकांत तोरणे, सतीशजी कांबळे यांचा जाहीर पक्ष प्रवेश. पवार गटातून अजितदादा पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश. मामांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश. पांडुरंगजी कांबळे साहेब ग्रामपंचायत सदस्य बावडा, विशालजी कांबळे अँड कमलाकांतजी तोरणे, सतीशजी कांबळे यांचा जाहीर पक्ष प्रवेश. यानंतर सतीशजी कांबळे यांचाही जाहीर पक्ष प्रवेश. यानंतर इंदापूर तालुक्याचा ठाण्या वाघ आदरणीय अप्पासाहेबजी जगदाळे साहेब आपणास मनागत व्यक्त करीत आहेत. येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले उमेदवार आणि आमदार दत्तामामा भरणे, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, ज्याप्रमाणे राज्याचे युवकाचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण, व्यासपीठावरील सर्व पक्षाचे महायुतीचे सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते मंडळी, समोर बसलेले मतदार बंधू भगिनीनो, मला या बावडा परिसरामध्ये 2-4 प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचार करून 20 तारखेला घड्याळाला मतदान देऊन करायचंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गेल्या 15 दिवसामध्ये जो आम्ही निर्णय घेतला, आमच्या सहकार्याने निर्णय घेतला, हा निर्णय कशासाठी घेतला असेल? शेवटी तुमच्याकडे 2-3 पर्याय होते, त्यापैकी तुम्ही पर्याय निवडणार होता. आता पहिला पर्याय होता आमच्याकडे, आम्ही 11 तारखेला एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही दोघांपैकी कोणतरी उभा राहू. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मला त्या ठिकाणी अपक्ष उभा राहण्याची माझी मनापासून इच्छा नव्हती. तो मेळावा ह्याच्यासाठी घेतला होता की त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी बदलावी. मला आता उमेदवार जे उभा राहिले आमच्या परिवर्तन पॅनल मधनं, त्यांचा मला 6 तारखेला रात्रीचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, आम्ही पण जाणार नाही. मी त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं त्या पहिल्या फोनला की बाबा मला जावं लागेल. परत फोन आला, साहेब तुम्ही जाऊ नका. मी म्हटलं मी सकाळी चर्चा करतो, तुमच्याकडे येऊन आपण बसून परत ठरवू. परत फोन आला, तुम्ही मेळाव्याला जाऊ नका, मी झेंडा घेतो, मी तुमचा प्रचार प्रमुख होतो. ठीक आहे. तरी पण मी त्यांना काय बोललो नाही. 7 तारखेला सकाळी आमची बैठक झाली, त्यामध्ये मी एवढंच सांगितलं होतं की आपण एकत्रपणे फॉर्म भरू. फॉर्म तर भरायचं लांबच होतं, पण पक्षाच्या निर्णयाची वाट बघू आणि त्यानंतर दोघांपैकी कोणतं उभा राहू, एवढा विषय त्या ठिकाणी झालेला होता. परंतु 11 तारखेला मेळावा झाला आणि 3-4 दिवसांनी त्यांनी जाहीर केलं की उभा राहायचंय. मी म्हणत होतो थांबा जरा, ही गोष्ट मामा सांगितली पाहिजे परिसरामध्ये. आणि
आपण लोकांचा निर्णय घेऊ, लोकांचं मत आजमू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. पण त्यांना घाई झाली होती. ते म्हणले की माझी आईची इच्छा आहे. भरत शेठला आठवण बोलून सांगितलं आणि बाहेर येऊन मला सांगितलं. तर मी म्हणले की बाबा आमचा तुम्हाला पाठिंबा नाही. हा विषय संपला. आता दुसरा विषय आला. हर्षवर्धन पाटील साहेबांना आम्ही का पाठिंबा द्यायचा हा तुमच्या पुढे विषय असेल, किंवा भरणे मामाला का पाठिंबा द्यायचा. दुसरा विषय असा आला की ज्यांनी आम्ही लोकसभेला काम करायचं त्या पक्षाचं प्रामाणिकपणे केलं. प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना वाटत होतं की माझीच उमेदवारी फायनल आहे. गेल्या वेळेचा किस्सा होता 2019चा शिवरत्न बंगल्यावर तुम्ही ऐकलाय, पण आज मी सांगणं गरजेचं आहे. त्यांनी मला सांगितलं होतं 19ला तुम्ही मला मदत करा, 24ला मी तुम्हाला करतो. हा राजकीय विषय थोडा बगलेला ठेवा. तो माझा वैयक्तिक विषय आला. पाठीमागे निवडणूक लागली होती. पापा गोगरे हयात नाही. ते म्हणत होते की निवडणूक लढवायची, त्यांना बिनविरोध सोडायचं नाही, किंवा त्यांनी आपले काहीतरी संचालक घेतले पाहिजेत. मी त्यांना म्हणलं संचालक आपले जाण्यापेक्षा जे 1500 लोकांनी जे काही पैसे भरले त्या कारखान्याच्या ह्याच्यामध्ये ते सभासद केले, तर कशाला आपण निवडणूक लढवायची. त्या ठिकाणी नवले म्हणून एमडी होते. शाळेमध्ये येऊन त्यांनी त्या शब्द दिला की आम्ही काय हे करत नाही, म्हणजे आम्ही तुमचे सभासद करून घेतो. तिथं आपल्याला फसवलं, लबाडी केली नाही. त्यांनी आपल्याला ते सभासद करून घेतले नाही. ह्या गोष्टी बी मनात असतील तरी पण आपण 19ला त्यांचं काम केलं. आता प्रश्न आला 24चा, तर 24चा प्रश्न तुम्हाला सांगितला. आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी. ज्यावेळेस आपण सर्व 7 महिने या ऊसाच्या बिलासाठी आपण या ठिकाणी राबत होतो, त्यानंतरचा एक विषय राहिला. दुसऱ्या ठिकाणी आम्हाला जे फसवलं गेलं, इंदापूर कारखान्याची निवडणूक होते. त्याच्यामध्ये गोकुळ शेठ भाऊंचे जोडीदार, त्यांनी या तालुक्यामध्ये त्यांची पुण्य आहे. अशा लोकांपुढे मी शब्द दिला. मी म्हणलं की मी त्याची मध्यस्थी करतो, आणि मध्यस्थी केली. 6 महिने त्यांच्या पाठीमागे राहिलं की फक्त सहीचा अधिकार द्यायचा होता, शिक्षण संस्थेचा दिला गेला नाही. तिथं आमची पुरी झाली. त्यानंतरचा किस्सा सांगतो. नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर आम्ही सगळे लोक गेलो. त्या ठिकाणी आम्ही ऊसाच्या ह्याच्यासाठी आंदोलन केलं. त्यातले बरेचसे थांबा होते, त्याप्रमाणे प्रसन्न बापू होते, माधवभाऊ गाडगे होते, अजित टेळेकर होते, दत्ता बोबरे असतील, या व्यासपीठावर ढोले सर होते. आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही काही कारखाना लुटायला गेलो नव्हतो, आम्ही काही गुन्हेगार नव्हतो. आम्ही गेलतो या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचा घातलेल्या ऊसाचं बिल त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आम्ही गेलतो कामगाराला पगार त्यांचा मिळाला पाहिजे म्हणून. का हो तुम्ही आमच्यावरती 250 लोकांवरती गुन्हे दाखल केले, आणि आज तुम्ही म्हणताय नात्यातले आहेत, हे आहेत, मदत म्हणजे आम्ही एकत्र काम केलंय, मग आम्ही कशी मदत त्यांना करणार. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 20 तारखेच्या मतपेटीतून द्यावं लागेल. बावडा परिसरातील लाकेवाडी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो. शेवटी आम्ही गुन्हे दाखल करून घेतले. आम्ही रस्त्यावर असताना गुन्हे दाखल केले. कारखाना तर तुमचा आमचा आहे का नाही? तुमचा आमचा. आपण शेअर्स घेतलेत का नाही? आपण शेअरचे पैसे भरलेत का नाही? माझे सुद्धा शेअर्स आहेत, माझं सुद्धा बिल होतं. मग तुम्ही आमच्यावरती गुन्हा दाखल करता, कशासाठी हे करता? ऊसाचं बिल मागायला म्हणून. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. नीट रात्री झोपताना विचार करा की आम्ही कशा पाय निर्णय भरणे मामाला हे करायचा घेतला. या गोष्टीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही निर्णय घेतलेला आहे. एक गोष्ट सांगतो, कशासाठी आपण संस्था काढतो. कामगाराच्या घरातलं कोण आजारी असले तर त्याला त्याचं पगार जर त्याचा आला नसेल तर त्याला पैसे दिले पाहिजेत का नाही? मी निर्वांगीच्या पोहोचताची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो. आज ते नाहीत
त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचे, माझ्यावर तुम्ही प्रेम करायचे. त्यांना अटॅक आला आणि पुण्याला रुबी हॉलला त्यांना ऍडमिट केलं होतं. त्यावेळी त्याचा मुलगा, त्यांचा जावई त्या उमेदवाराकडे गेले होते. आमचं जे PI पगार आहे, तुम्ही आम्हाला आव्हान देऊ नका, काय देऊ नका, पण आमचा पगार तेवढा द्या. तो दिला गेला नाही. त्यांनी मला सांगितलं मी खोटं बोलणार नाही. त्यांच्या घरी गेल्यावर सांगितलं, अनेक वेळा मला सांगितलं की त्यांना तो पैसे दिले नाही, त्यांच्या पगाराचे पैसे दिले नाहीत. मग कशासाठी हा कारखाना करायचा? शेवटी सर्वसामान्य शेतकऱ्याचा कारखाना म्हणायचं. आज बऱ्याच वेळा मोडलं जात आहे की मी एकटा पडलो. तुम्ही एकटं कसं आहे? 4 कारखान्यावर तुम्ही चेअरमन राहता, सहकार मंत्री आता तरी चेअरमन राहता. तुमच्यात एवढी क्षमता आहे म्हणताय ना, तुम्ही एकटा पडलो, तुमच्यात एवढी क्षमता आहे म्हणताय, कशामुळे तुम्ही एकटा पडला? 4 कारखाने सोडायचे, 2 कारखाने नीट चालवायचे ना. तुम्हाला लोड होतोय ना, तर 2 कारखाने चालवायचे. काय गरज होती? त्या लोकांना बिल मिळतात का? लवकर नाही मिळत. आणि माझा हा एक प्रश्न आहे, आज पवार साहेबांच्या ह्याच्यावरती मतदान मागताय. तुम्ही समोर बसलाय, पवार साहेबांच्या नावावर त्यांना मतदान मागण्याचा अधिकार आहे का? हे आल्यामुळं या तालुक्यामध्ये तुतारीचं वातावरण संपलेलं आहे का नाही? हे या पक्षात गेल्यामुळं तुतारीचं वातावरण पूर्णपणे संपलेलं आहे. या तालुक्यातल्या तमाम जनतेनं निर्णय असा घेतलाय, यावेळेस बांधायचं तर हातात घड्याळच बांधायचं आणि छाती ठोकपणे सांगायचं की आम्ही दत्ता मामा भरणेलाच मतदान करणार आहे. निवडणुका येतात जात असतात, परंतु मित्रांनो, या परिसरामध्ये मला एक अजून दुसरी गोष्ट सांगायची. 2 मिनिटं बरोबर काय? आपल्याला भागाचा विकास बी केला पाहिजे. मामाने आता खरं सांगितलं, बरेच वक्त्याची भाषणं आपण ऐकली, त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्याकडे लक्ष दिलं, रस्ते झाले, अनेक योजना त्यांनी या तालुक्यामध्ये आणल्या. जाता जाता त्या फुलाला परवानगी दिली. कुठल्या उजनीच्या? जवळजवळ 350 पावणे 400 कोटीचा फुल त्या ठिकाणी त्यांनी दिला. त्यांनी काय केलं? त्यांनी काय सांगितलं की त्या फुलाची काय गरज होती? गरज नव्हती तर फुल कशा पाय दिला होता? फुल ह्याच्यासाठी मामाने त्या ठिकाणी दिला, दादांनी त्या ठिकाणी दिला की करमाळा आणि इंदापूरची आवक जावक वाढावी, ऊसाची वाहतूक जवळ पडावी, त्याचप्रमाणे व्यापार वाढावा. जर व्यापार वाढला तर आमच्या दुकानदारांना त्या ठिकाणी त्याची कमाई होईल, नवीन लोकांना शाळेमध्ये जाण्यासाठी जवळची सुविधा होतील आणि अनेक गोष्टी, जवळचं अंतर असल्यानंतर अनेक गोष्टी घडतात म्हणून त्या ठिकाणी दिला. आता जर जाता जाता जर अजितदादाने पूल दिला असेल आणि मला सांगितलं असेल की आप्पासाहेब, मी निवडणूक झाल्यानंतर या नीरा भीमा नदीवरच्या बंधाऱ्याला मी सहकार्य करतो, मी ते बंधाऱ्याची हमी घेतो, मी बंधाऱ्याची काय असेल ते तुमच्या ऑटोमॅटिक गेटच्या बंधाऱ्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी तुमचं काम करून देतो. तर मी काय निर्णय घ्यायला पाहिजे होता? मी 5 वर्ष त्यासाठी झगडतोय. आज मामाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे ऑपरेशन झाले. एक उदाहरण सांगतो की माझ्या सख्या मामीचं सुद्धा गुडघ्याचं ऑपरेशन या ठिकाणी मामाने केलेलं आहे. मागडले 2-3 महिन्यापूर्वी. म्हणजे आरोग्याच्या सेवा या तालुक्यातल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत, यासाठी कुणाची धडपड असते. आणि विषय एक लक्षात घ्या, एवढा महामारीचा काळ या परिसरामध्ये आला होता. या महामारीच्या काळामध्ये कुणाला बेड मिळत नव्हतं, बाहेर दुकानं बंद होती, अन्नधान्य मिळत नव्हतं. त्यानंतर इंजेक्शन पाहिजे होती रेमडेसिवीरची, ती मिळत नव्हती. तशा प्रसंगामध्ये
या उमेदवारानं तुम्हाला मदत केली का? पहिलं किट कुणाचं आलं? पहिलं किट माझं आलंय. बरोबर आहे का मामा? बरोबर आहे का? दादाने परत मामाला सांगितलं आणि मामाचं किट बी माझ्यापेक्षा जास्त मोठा आला असेल, कारण ते आमदार होते. पण आलं का नाही किट? मग दुसरं आलं का किट? अरे नका, आपण मलाईच्या उमरट्या होतो, गोरगरीब जनतेला बाहेर पाऊल टाका येत नव्हतं. तुमच्याकडे 4-4 कारखाने आहे म्हणता. काय करायचं त्या कारखान्याला? काय करायचं तुमच्या दौलतीला? या भागातल्या लोकांचा तुम्ही जीव वाचवू शकत नाही, एखाद्या डॉक्टरला फोन करू शकत नाही, एखादी खाट देऊ शकत नाही, तुम्ही अन्नधान्य देऊ शकत नाही. 20-20 वर्ष तुम्ही राजकारण करता. माझा तुम्हाला आव्हान आहे की का तुम्ही दिलं नाही? मी टीका करण्यासाठी बावड्यामध्ये आलो नाही. जनतेला माहित पाहिजे उद्या त्यांचा पराभव आढळ आहे. तुम्ही साथ कुणाला द्यायची हे ठरवा. तुम्ही साथ चुकीच्या माणसाला दिली तर भविष्य काळामध्ये 8-10 दिवसानंतर पश्चाताप होईल. उद्या तुमची कामं कोण करणार आहे हे मी गेल्या वर्षी डोळ्यानं पाहिलंय. पराभव झाला की बॅगा भरून लगेच पुण्याला निघून गेले. अरे तुम्हाला आधार द्यायला कोण होतं? कोण होता आधार द्यायला? आणि उद्या परत कोण आधार देणार आहे? मित्रांनो, तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करता. खालच्या जनतेचं काम आणलं, त्याने झेंडा दुसरा घेतला तर दुसऱ्या पार्टीचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, या जिल्हा परिषद गटातल्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदार बंधू भगिनींना आणि खुद्द या बावडा गावातल्या लोकांना, 25-30 वर्ष आम्ही राजकारण करतोय. तुम्हाला आम्ही कोणत्या पद्धतीची मदत केली नाही सांगा? बांधावचं भांडण असू द्या, रस्त्यावरल्या घटना असू द्या, कुणाचं देणं घेणं असू द्या, जमिनीचे प्रश्न असू द्या, किंवा बँकेच्या माध्यमातून असू द्या, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असू द्या, निस्वार्थपणाने आम्ही तुमची सेवा केली. आणि यावेळेस आव्हान करतो, मामा आमदारकीला उभा राहिलाय, पण मीच आमदार म्हणून तुम्ही आम्हाला मामाला मतदान करा, एवढंच या ठिकाणी आव्हान करतो. घड्याळाचं चिन्ह आहे मामाचं. 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून या ठिकाणी मतदान करावं. त्याचप्रमाणे पाहतोय मी आता दल बदलू कोण आहे सांगा? ते आहे का कॅसेट पुढं? व्हिडिओ द्यावं. दल बदलू कोण आहे? दल बदलू आम्ही. स्वतःसाठी इकडे तिकडे तोंडावरती पक्ष बदलायचा. ते पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेम आहे म्हणून नाही, पण त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो. पण असे जे काय आयराम गायराम असतात खूप शक्ती असते. बऱ्याच वेळा मग आयराम गायरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याची जनता योग्य उत्तर देईल. आता एक मला चिठ्ठी आली. आज इंदापूर शहरामध्ये एक बॅनर असा लागलाय की त्याच्यामध्ये उमेदवाराचं चित्रच नाही. मामा आपलं चित्र टाकायचं. हा, एक बॅनर असा लागलाय की त्याचं चित्रच नाही. आज कशी मामाची माणसं मतदान करतील? तुम्ही सरळ सरळ गेला, दादा बरोबर गेला. त्यांनी इकडे मतदान करतोय म्हणतात, परत आम्ही तिकडून करतो म्हणतायत. अशा लोकांना कसं इंदापूर तालुका सुटरेल? ठीक आहे, जायचं तर छाती ठोकपणे कुठे जायचं जायचं. इकडे गेला तिकडे गेला काही रडीचा डाव खेळायचा आहे. या गोष्टी केल्यामुळं इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेनं ठरवलेलं आहे, दत्ता मामा भरणे हे प्रचंड मताने निवडून येणार आहे. फक्त या बावडा परिसरातील लोकांनी चांगल्या प्रकारचं मतदान मामाला करा आणि विश्वास आमच्यावर ठेवा. जे जे आम्हाला मदत करतील त्यांच्या कुठल्या केसालाही धक्का लागून देणार नाही, आमची जबाबदारी राहील. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपणास मनोगत व्यक्त करत आहेत आदरणीय प्रदीप दादा गारटकर साहेब. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बावडा परिसरातील नागरिक बंधू भगिनींनो, सध्या मातांनो आणि पितांनो, उशीर खूप झाला आहे.
मामांचं भाषण व्हायचं आहे. मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही, पण सगळ्याच वक्त्यांची भाषणं या ठिकाणी ऐकत होतो. प्रशांत बापू पाटलांचं भाषण मन लावून ऐकलं. मन लावून ऐकताना प्रशांत बापू पाटलांनी जे काही विषय मांडला ते घरातले असलेला मनुष्य जेव्हा हे बोलतो तेव्हा तुम्ही आम्ही तर काय याचा विचार उद्याच्या 20 तारखेला मतदान करत असताना आपण करायचा आहे. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मला एक प्रशांत बापू बोलत असताना असं मागचा पौराणिक कथा आठवली. जे रामायणामध्ये आपण बघितलं राम रावणाचं युद्ध, आणि त्यामध्ये रावणाचा निपात होतो. तो निपात करत असताना रामाला रावणाचा सख्खा भाऊ विभीषण तो मदत करतो. तो का मदत करतो तर रावण जो आहे जरी माझा भाऊ असला तरी तो चुकीच्या मार्गाने अनैतिक मार्गाने पुढे गेलेला आहे. त्याचा निपात केला पाहिजे आणि जे अधर्माचं जे राज्य आहे ते संपूर्ण पाहिजे, धर्माचं राज्य आणलं पाहिजे. म्हणून विभीषण रामाला सहकार्य करतो. तशाच पद्धतीचं आज प्रशांत बापूंनी निर्णय घेतलाय. प्रशांत बापू विभीषणाच्या असलेल्या भूमिकेत आपल्या समोर आहेत. दत्तामामा रामाच्या स्वरूपात आपल्या समोर आहे आणि रावणाच्या समोर आणि समोरची लोक रावणाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आहे. त्यामुळे उद्याचं हे जे काही उदाहरण मी तुम्हाला सांगितलं हाच खरा इतिहास उद्याच्या निवडणुकीत घडणार आहे. अशोक चव्हाण माझ्यापाशी बसला होता. बावड्यात भयंकर चतुर माणसं. माझ्या लक्षात त्या निवडणूक मी लढली 2004 साली. सुरेश भाऊ माझ्यानी अर्जुन पाटलाची समोरासमोर लढत झाली होती. तर त्यावेळेला यांनी भाषण केलेलं माझ्या लक्षात नाही, पण अशोकच्या लक्षात आहे. अशोक पडला आहे मी 95, 99 आणि 2004 3 विधानसभा निवडणुका लढलो. त्यावेळेला इथं स्टेजवरती ते म्हणले होते इजा झाला आता तिजा करून यांना पाडायचं. तसं पावडेकरांना इथं आव्हान करतो इजा झाला तिजा झाला उद्या यांना पाडायचं यांचा मी विषय संपवायचा. बावड्यामध्ये चतुर मंडळी आहे. राजकारणाचा अर्क असलेलं गाव आहे आणि आता प्रगतीच्या विषयावरती विकासाच्या विषयावरती सगळ्यांनीच विषय मांडला. तो उद्याच मतदान करत असताना विकासाला प्राधान्य देत उद्याचं मतदान आपण करा. आता विरोधक कुठल्याही पद्धतीनं खालच्या थराला येतील. मला दुपारी आनंदराव आम्ही एकत्र होतो सणसर भागात. तिथं सणसर भागातल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर प्रश्न केला. अहो म्हणले आमच्या भागात बोबाटा उठवलाय या तुतारीवाल्यांनी. काय तर म्हणले गारटकर दादा नाराज आहेत आणि गारटकर दादा या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी. अगो भयो माझं आजारपण झाले. माझे घरात मणक्यात प्रॉब्लेम झाला. डॉक्टरनी मला सांगितलं ऑपरेशनच करावं लागेल आणि दुनिया मला सांगते ऑपरेशन केलं तर पुढे आयुष्यभर त्रास होतो. म्हणून आई ऑपरेशन करायचं नसेल तर झोपून राहावा. 1.5 महिना 2 महिने मी घराच्या बाहेर नाही आणि इकडं ही बोबाटा. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि नाव घेताय कुणाचं माझं. जसं क्रांतिकारकांचं आद्य क्रांतिकारक असते ते तसं यांचं आद्य विरोधक कोण असा जर प्रश्न विचारला तर ह्या तालुक्यामध्ये डोळे झाकून माणसं माझं नाव घेते. कायम यांच्या राजकीय जन्मापासून काय विरोध केलेला मी मनुष्य आहे. त्यामुळे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुमच्या पाठीशी उभं राहायचं म्हणजे काहीतरी तुम्ही काम केलं पाहिजे ना. आता तुम्ही काय केलं आणि दत्तामामाने काय केलं हे सगळंच आतापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलं. खरं आहे का खोटं आहे हे काही सगळे जे बोलले ते सत्य आहे आणि सत्याच्या पाठीशी उभं राहायला वाघाचाच काळ लागतं. त्यामुळं पावडेकर मंडळीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो जातीपातीच्या राजकारणाला भरू नका. कुठल्याही आर्थिक असलेल्या या गोष्टीला भरू नका. जे काही आजपर्यंत आपला विकास झाला चेष्टा नाहीये. 3-3.5 वर्षाच्या एवढ्या फक्तच्या काळामध्ये 6,000 कोटी रुपये विकासाचा निधी आणला. संपूर्ण तालुका
सुजलाम सुफलाम झालेला आहे. प्रश्न काही उरलेले आहेत पाण्याचे वगैरे जे काही ते उरलेले प्रश्न आहेत उरलेल्या काळामध्ये ते मार्गी लावतील. दत्तामामा निवडून आले तर राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांना ताकद मिळणार आहे. आणि अजितदादा कोण? अजितदादाच्या पाठीशी का उभारायचं? दत्तामामा भरण्याच्या पाठीशी का उभारायचं? महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बसलं तर हा पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ. तुम्हाला सगळ्यांना मी विचारतो, या आधी झालेले आमदार मंत्री आणि आता होत असलेले आमदार आणि मंत्री या सगळ्यापेक्षा अजितदादाचं काम उजवं आहे की नाही? दादा तिथं बसले तर महाराष्ट्र सांभाळतात. महाराष्ट्र सांभाळत असताना पुणे शहर, पुणे जिल्हा, पुणे ग्रामीण हे सगळा भाग सांभाळतात. या पुण्याला झुकतं माप देतात, पुणे जिल्ह्याला झुकतं माप देतात. इथं सुरेश भैयांनी सांगितलं झुकतं माप म्हणजे किती? एकाच पुणे जिल्ह्यातला एकाच इंदापूर तालुक्यामध्ये 6,500 कोटी रुपये आहे. आणि तसेच पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये दादांच्या माध्यमातून 3,000, 4,000, 5,000 आपल्या इथं तर 6,500 कोटी रुपये विकासाचा निधी येतो. जर दत्तामामांना निवडून दिलं तर त्या ठिकाणी अजितदादाची ताकद वाढणार आहे. आणि अजितदादा तिथं ताकदीनं उभे राहिले, तिथं ताकदीनं त्या मंत्रिमंडळामध्ये बसले की निश्चित पद्धतीनं पुन्हा एकदा विकासाची गंगा जशी मागं 2-3 वर्षामध्ये वाहते तितक्याच वेगानं या इंदापूर तालुक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. या परिसरातले अजून काही प्रश्न निश्चित राहिले असतील, सगळे 100% प्रश्न सुटले असं मी म्हणणार नाही. अरे 20 वर्षात यांना सोडवता नाही. बॅकलॉग काय थोडा आहे का? इतकं झटपट सगळं काय जादूची काढली आहे का? हे थोडा वेळ लागणार आहे. अवघ्या 3-3.5 वर्षात एवढं केले, उर्वरित 5 वर्ष त्यांच्या हातामध्ये द्या. दत्तामामांच्या हातामध्ये उर्वरित 5 वर्ष द्या. तुमची उरली सुरली सगळी कामं मार्गी लावण्याचं राहणार नाही. इथल्या गोरगरीब कार्यकर्त्याचा स्वाभिमान दुखवला, कुणी कुणावरती अन्याय केला. आपला असलेला ताकदवान असलेला अजितदादा त्या ठिकाणी असला तर आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची छाती होत नाही, प्रशासनाची छाती होत नाही. हे अनेक वेळा या बावडा परिसरातल्या लोकांनी लक्षात घेतलेला आहे, तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून मला आपल्या सर्व लोकांना या ठिकाणी सांगायचंय की उद्याच्या असलेल्या 20 तारखेच्या निवडणुकीत मतदान करत असताना भरणे मामांना निवडून आणलं, अजितदादांना ताकद मिळणार आहे. आणि अजितदादा अर्थमंत्री होते. अजितदादा मामा जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होते त्यावेळेला अजितदादा अर्थमंत्री होते. त्यावेळेला विकासाचा असाच निधी भरणे मामाने आणला होता. आणि परवा अजितदादा अर्थमंत्री असताना भावमा मंत्री राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले तरी एवढ्या मोठ्या पदावरती विकासाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. उद्या मामा निवडून द्या, सत्ता निश्चित आपली येणार आहे. आणि सत्ता त्या ठिकाणी आल्यानंतर दत्ता मामा कॅबिनेट मंत्री पदामध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळं बावडा परिसर हे सगळं टेन्शन बिन्शन ही सगळी लढाई विढाई मागचा इतिहास विसरा. बस झाला तर त्या ह्याच्यात तो बाहेर या जरा. काही नाही, कोण कुणाला घरी आणून देत नाही. कमावं तेव्हा कष्ट करावं तेव्हा खावं अशी सगळ्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे जे मनाला जे योग्य वाटतं, जे खरं आहे, जे सत्य आहे, त्या सत्याच्या पाठीशी उभं राहायला आपण इथून पुढच्या काळामध्ये शिकलं पाहिजे. काही फरक पडत नाही. आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, स्वाभिमानाने राहतो. जे खरं आहे ते खरं बोलतो आणि सत्याच्या पाठीशी उभं राहतो. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे येड्या हो, या असलेल्या मोदीच्या सरकारनं जे ब्रिटिश काळापासून असलेल्या त्या कोर्टाच्या, हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये ते जे चिन्ह आहे, कोर्टाचं जे महत्वाचं चिन्ह आहे, त्या चिन्हाच्या डोळ्यावरती पट्टी होती आणि हातामध्ये काय होतं? हातामध्ये तलवार होती. ती तलवार काढून दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या न्यायदेवतेच्या हातामध्ये दिलं. ती माणसं संविधान बदलतील, ते काहीतरी फालतू गोष्टी बोलायच्या आणि लोकांची दिशाभूल करायची. या गोष्टीला आता कोणी भूलता परत बळी पडणार नाही. त्यामुळे सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन जाऊन आपल्याला या ठिकाणी निश्चित पद्धतीनं एक चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. हा तरफा सुजलाम सुफलाम करत असताना इथलं सामाजिक जीवन याला सुद्धा मी महत्व देतो. इथलं सामाजिक जीवन सुद्धा आनंदी ठेवायचंय.
इथला भाईचारा कधीच कुणाला संपून द्यायचा नाही. इथं जाती जातीमध्ये भेद कधी निर्माण होणार नाही याची काळजी करणारं हे सगळं व्यासपीठ आहे. याची काळजी करणारं व्यासपीठ आहे. कारण आम्हाला जातीपातीत भांडण लावून धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करण्याची गरज नाही. आम्ही जे विकासाच्या तत्वावरती राजकारण करतो, ज्या अजितदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही चालतो, म्हणून आपल्याला सर्वांना सांगायला अजितदादांनी सांगितलं ना, परवा बघितलं ना टीव्हीवरती, बटेंगे तर कटेंगे, ठोस निर्णय घेतला, सांगून टाकलं. हे चालणार नाही, महाराष्ट्रात चालू शकत नाही. ताकद आहे कुणाची? अशा नेत्याच्या पाठीशी उभे राहणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कुठल्याही पद्धतीचं राजकारण डोक्यात न घेता उद्याच्या 20 तारखेला दत्तमामांचं चिन्ह घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून दत्तमामांना प्रचंड बहुमताने विजय करा असं विनम्र आवाहन करतो. आपले राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मनासारखा राजासारखं मन, त्याचं नाव दत्तमामा भरणे आपणास मनोगत व्यक्त करतील. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, 12 मिनिटं राहिले, 10 मिनिटं राहिले, त्यामुळे आदरणीय सर्वच भाजप, शिवसेना, RPI, ETचे सगळेच घटक, आदरणीय व्यासपीठ, बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला बुधवारी आपण सर्वांनी मला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत. माझ्या अगोदर सर्वांचीच शेवटचं भाषण दादांचं आपण सर्वांनी ऐकलं, चव्हाण साहेबांचं ऐकलं. आता सर्वच आदरणीय संजीवभाऊ असतील, शिवाजीराव असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी बंधूंना, निश्चित प्रकारे आपण सर्वांनी, आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या भागातली कामं, आपल्या भागातला विकास याविषयी आपल्या सर्वांना सविस्तर अशी माहिती सर्वांना बाबांनो सांगितली. तुम्हा सर्वांना माहिती आहे की गेली 5 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विकासाचा निधी किती आणला, कुठल्या गावात आणला याचा आपल्याला माहिती आहे की आपण पॉम्पलेट आपल्या सर्वांना प्रत्येक गावामध्ये दिलेलं आहे. विशेषतः या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की मुस्लिम समाजाला स्पेशल निधी या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी मिळाला नव्हता. तो स्पेशल निधी देण्याचा काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अजितदादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये केलेलं आहे. मुस्लिम समाजामध्ये आपल्याला विषय सांगायचा झाला तो जो बालराजाचा दर्गा आहे इंदापूरचा, त्या दर्ग्याला निधी देताना शेजारी असलेला चांचोली बाबाचा मुस्लिम समाजाचा जो दर्गा आहे, या दर्ग्याला पण आपण बाबांनो निधी हा निश्चित प्रकारे दिलेला आहे. तेवढं सांगायचं, मी तुम्हाला एवढंच सांगायचं की माझं तुम्ही भाषण ऐकलं असेल, हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत, आमच्या सर्वांचं रक्त हे लाल आहे हे ठणकावून सांगणारा या राज्यातला मी बाबांनो आमदार आहे. मागासवर्गीय बंधू असतील, मागासवर्गीय आमचे बंधू असतील, त्यांच्यासाठी मागासवर्गीय वस्तीमध्ये अधिकचा निधी या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी आला होता का? परंतु निश्चित प्रकारे निधी आणण्याचा प्रयत्न सुद्धा आपण सर्वांनी केलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य एवढं की निधी खूप दिलेला आहे, वाडी वस्तीमध्ये दिलेला आहे, गल्ली गल्लीमध्ये दिलेला आहे. तेव्हा मला तुम्हाला एक विनंती करायची, शासनाच्या वतीनं आमच्या समोर बहिणी आहेत, लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावा म्हणून बहिणींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिलेले आहेत. अजून निधी आपल्याला वाढवायचा आहे, 1500चा 2100 रुपये करायचा आहे. अशा अनेक योजना, आमची लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, किंवा आमच्या महिलांसाठी 3 गॅस सिलेंडर मोफत असतील, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज असेल, असे चांगले निर्णय हे सरकारच्या माध्यमातून बंधूंनो घेतलेले आहे. तर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, सरकार तुमच्या बरोबर आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही काहीतरी केलेलं आहे. आज तुमच्यासमोर मी मत मागतोय, ते मत मी तुमच्यासाठी काय तरी केलं असेल तर, विकासाचा निधी दिला असेल तरच बाबांनो मला मत द्या. हे पण आज तुम्हा सगळ्यांना बंधूंनो सांगतो, कारण का कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, मला जास्त काय बोलायचं नाही. परंतु आज आपल्यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं, आमचे पांडुरंगजी असतील त्या सगळ्यांचं निश्चित प्रकारे आज मी अभिनंदन करतो. निश्चित त्यांना एक पक्षामध्ये चांगल्या प्रकारची एक वागणूक दिली जाईल हे पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बंधूंनो सांगतो. आज आपल्याला माहित आहे की आपल्याला
सिटीच्या पाण्याचा खूप महत्वाचा विषय आहे. आपल्या भीमा नदीला आपल्याला बंधारे असतील, नीरा नदीच्या विषय असेल, या दोन्ही गोष्टी असतील, किंवा आपली जी 22 गाव आहे त्या 22 गावाच्या पाण्याचा प्रश्न असेल, यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये काहीतरी आपल्या सर्वांना केलं पाहिजे. जर आपण या गोष्टी केल्या नाही तर निश्चित प्रकारे ही आजची पिढी म्हणाल ही आमच्या जुन्या पिढी निश्चित प्रकारे चुकीची होती, या लोकांनी आमच्यासाठी काय केलं नाही. त्यासाठी बंधूंनो, आपल्याला जे लढायचंय, आपल्याला जे करायचंय विकास, आपण रस्ता परत करू, आपण एखादं काम परत करू, पण आलेलं परंतु आपल्याला सिटीच्या पाण्याचं महत्वाचं काम हे भविष्यामध्ये करायचंय. त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहित आहे युतीचं सरकार तर येणारच आहे. त्यामुळे या युतीच्या सरकारमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विकासाचा निधी हा जास्तीत जास्त कसा मिळेल, कसा आपल्याला त्याचा फायदा घेता येईल, यासाठी बाबांनो प्रयत्न केलेला आहे. चव्हाण साहेब सांगत होती गोष्ट खरी आहे. बंधून एवढा विकासाचा निधी आणला, एवढी कामं केली, ही काय बाबांनो जादूची कांडी नाही आहे. विकासाचा निधी आणताना किती मारावं लागतं, किती त्यासाठी झगडावं लागतं, किती पाठपुरावा करावा लागतो, याचे अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांना बंधूंनो माहित आहे. शिरसोडीचा पूल असू द्या, किंवा मला आता कोणावरती टीका टिप्पणी करायचीच नाही, कारण का शेवटी आपण काम केलेलं आहे. भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. राहिलेली कामं करा, मी म्हणणार नाही की सगळीच कामं झालेली आहेत, परंतु राहिलेली सुद्धा कामं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना करायचे. त्यामुळे मला तुम्ही सगळ्यांची साथ हवी आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, तुम्ही सगळेजण एकामेकामध्ये गैरसमज करू नका. तुम्हाला सगळ्यांची गरज आहे, कारण काय होईल, आज तुम्ही सगळेजण एक आहात, तेव्हा आता विरोधक चतुर आहेत, तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करतील, तुमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतील, आणि भांडण लावून स्वतःची पोळी कशी भाजता येईल यासाठी प्रयत्न करतील. या लोकांना त्याची जागा दाखवा. तुमचा गैरसमज, एकमेकांमध्ये गैरसमज करू नका. उद्या तुम्ही मतदारासमोर जाताना शेवटी ही गोष्ट खरी आहे, शेवटी काम करणारा माणूस चुकतो, बिगर काम करणारा माणसं चुकायचा विषयच नाही. लोक कुठल्या झाडाला फळ दगड मारतात, ज्या झाडाला फळ आहे त्या झाडाला दगड मारतात. त्यामुळे त्यांच्या विरोधकावरती, अफवावरती विश्वास न ठेवता आपल्या भागातनं चांगल्या प्रकारचं मतदान कसं होईल, आणि काय होईल, गावात काय प्रमुख असतात, नाहीतर लय तो पुढं करतोय तेजी जिरवा, आणि बाबा तेजी जिरवायचा झाला पण माझी जिरत त्याचं काय. त्यामुळे जिरवा जिरवीचं काय करू नका. चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर एका दोघा व्यक्तीमुळे नको नाही, ह्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना बाबांना मिळणार आहे. त्यामुळे उद्या 10 तारखेला 20 तारखेला होणाऱ्या, टाइम अर्धाच मिनिट राहिलं, ठीक आहे, मी तुम्हाला एवढंच सांगेल, जे माझं चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करतो आणि